ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। आता ही गाडी या खड्ड्यातून काढण्याचं जे काम आहे ते सध्या सुरू झालेलं आहे आणि गाडीला बाहेर काढण्याचं जे काम आहे ते इथले काही नागरिक करताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात। ही पूर्णपणे जी गाडी आहे ती या खड्ड्यामध्ये अडकलेली आणि या खड्डा किती मोठा आहे ते सुद्धा आपण पाहू शकतो आणि तात्पुरती डागडुजी आहे ती या रस्त्याची या ठिकाणी करण्यात आली होती आणि संपूर्ण जो खड्डा आहे तो किती खोल आहे ते सुद्धा आपण पाहू शकतो की कशा स्वरूपाचा हा खड्डा आहे आणि मोठा खड्डा या ठिकाणी आहे। महानगरपालिकेची आणि त्यासोबतच रस्ते ज्या पद्धतीने तयार करण्यात येत आहे त्याची किती मोठं त्याचं दुर्लक्ष आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय। आणि माझा कॅमेरामॅन योगेश गुरवलाही सांगेल की जास्त तिथे जाऊ नका, कारण या ठिकाणी रस्ता जो आहे तो अजूनही खचू शकतो। गाडी बाहेर काढण्यात आलेली आहे मात्र हा संपूर्ण जो रस्ता आहे तो कशा पद्धतीने खचतोय हे सुद्धा आपण पाहतोय, कारण काही ठिकाणी कॉन्क्रीटचं काम झालेलं आहे, काही ठिकाणी आपण पाहतोय की फुटपाथ आहे, काही ठिकाणी तात्पुरतं जे सिमेंट कॉन्क्रीट आहे ते टाकून जे खड्डे आहेत ते बुजवण्याचं काम झालं। मात्र पावसानं पोलखोल केली आणि पावसानं पोल केल्यानंतर आता रस्ते जे आहेत ते खचू लागलेले। मी अगदी बघा आचार्य यात्रे चौक, माझा कॅमेरामॅन योगेश गुरवलाही सांगेल की दाखवावं। आचार्य यात्रे चौक जो काही वेळापूर्वी या ठिकाणी बंद करण्यात आला होता, खाली गाळ सापडला होता। आदित्य ठाकरेही काही वेळापूर्वी या ठिकाणी पोहोचले, त्यांनी देखील या संपूर्ण परिसराची पाहणी केली आणि शासनावर प्रशासनावर बरेचशी टीका टिप्पणी केली आणि त्यानंतरची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। बघा या ठिकाणी सुद्धा खड्डा आहे आणि आणखी बरेचसे खड्डे या रस्त्यामध्ये सध्या पाहायला मिळतात आणि मोठमोठे जवळपास 5 ते 6 फुटाचे जे खड्डे ते या ठिकाणी आहे, त्यामुळे कुठली जीवितहानी सुद्धा या ठिकाणी होऊ शकते आणि अपघातही होऊ शकतो। आणि त्यामुळे आता आपण पाहतोय की या ठिकाणी बॅरिकेड मागवण्यात आलेले आहेत आणि बॅरिकेड मागून हा संपूर्ण परिसर जो आहे तो आता बंद करण्याचं जे काम आहे ते या ठिकाणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून केलं जातं। एकंदरीतच पावसामुळे ठिकठिकाणी आता महानगरपालिकेच्या कामाची त्यासोबतच इतर विभागांच्या कामाची पोलखोल व्हायला सुरुवात झाली आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।